लाखोंच्या उपस्थितीत इचलकरंजीत श्री स्वामी समर्थ जयंती सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. सालाबादप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ जयंती सोहळा केंद्र इचलकरंजी येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती. सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पहाटेपासूनच करण्यात आलेले सुयोग्य नियोजन. केंद्रातील पुजारी व सेवेकऱ्यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची विधिवत पूजा पार पडली. यासोबतच होमहवन, स्वामींची अखंड नामजप, सेवा, महाआरती तसेच स्वामींच्या पालखीचे पूजन यासारखे धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडले. अनेक मान्यवरांच्या हस्ते स्वामींच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी उभारण्यात आलेला भव्य महामंडप, आकर्षक स्वागत कमान, सुंदर रांगोळ्या व भव्य दिव्य लाइटिंग व उत्कृष्ट साऊंड सिस्टीम यामुळे संपूर्ण परिसर दैवी वातावरणाने भारावून गेला होता. महाराष्ट्रभरातून आलेल्या स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. जणू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ इचलकरंजी या वस्त्रनगरीत अवतरले आहेत अशीच भावना अनेक भक्तांच्या मनात निर्माण झाली होती. श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड गजर संपूर्ण परिसरात घुमत होता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही गोष्ट शक्य करतील स्वामी यासारख्या स्वामींच्या विचारांनी वातावरण अधिकच प्रेरणादायी झाले होते. तसेच स्वामी समर्थांच्या विविध दिव्य दर्शनाचे आकर्षक फोटो व चित्रे लावण्यात आली होती. यंदाही लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आसपासच्या हजारो गावांमधून आलेले सेवेकरी, स्वयंसेवक, महिला वर्ग, युवक युवती तसेच अबालवृद्ध यांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. संपूर्ण परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिकडे नजर जाईल तिकडे स्वामी भक्तांचे दर्शन होत होते, ज्यामुळे इचलकरंजी शहर पूर्णपणे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. प्रतिनिधी लोकहिरा न्यूज, इचलकरंजी, नितीन दबडे. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच www.lokhiranewz.com ला भेट द्या. धन्यवाद.